नमस्कार मित्रांनो, वसंतराव नाईक महामंडळाच्या 25% बीज भांडवल कर्ज योजना, रुपये 1,00,000 थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या उमेदवारांकडून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 25% बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्याला रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. व्याजदर 4% असून परतफेडीचा कालावधी 5 वर्ष इतका असतो. रुपये 1,00,000 थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 1,00,000 रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाते. ही रक्कम रुपये 2,085 हप्त्याप्रमाणे 48 हप्त्यांमध्ये फेडावी लागते. मात्र हप्ता थकल्यास 4% एवढे व्याज आकारले जाते. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 15 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. याचे योग्य हप्ते भरल्यास 12% प्रमाणे व्याज आकारले जाते. रक्कम परतफेडीचा कालावधी बँकेच्या नियमानुसार असतो. गट कर्ज व्याज परतावा या योजनेअंतर्गत गटाला 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यास 12% इतका व्याज आकारला जातो. या सर्व योजना महामंडळाच्या मुख्य कंपनी तसेच उपकंपनींमार्फत राबविण्यात येतात. प्रत्येक योजनेची स्वतंत्र पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अटी आहेत. या ठिकाणी आपण वसंतराव नाईक महामंडळाच्या उपकंपनींची यादी पाहू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपण 25% बीज भांडवल योजना, रुपये 1,00,000 थेट कर्ज योजना आणि वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती पाहूया. या तिन्ही योजनेसाठी एकच पात्रता असून लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. 25% बीज भांडवल कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: शाळेचा दाखला, सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शिधा वाटप पत्रिका, आधार कार्ड, नागरिकत्व म्हणजे रहिवासी दाखला, व्यवसाय व धंद्याचा परवाना, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसायाचे ठिकाण व जागेचा भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा व प्रकल्प अहवाल आवश्यक आहे. रुपये 1,00,000 थेट कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, वय वर्ष 18 ते 55 वर्षे असावीत, सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला किंवा स्वयं घोषणापत्र इत्यादी आवश्यक आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे: शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा, वय वर्ष 18 ते 50 वर्षे असावी, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, नागरिकत्व म्हणजे रहिवासी दाखला, व्यवसायाचे दरपत्रक अथवा कोटेशन, लायसन किंवा परवाना. महिला अर्जदार असतील तर विवाह नोंदणी अथवा नावामध्ये बदल असल्याचे ॲफिडेव्हिट आवश्यक आहे. या सर्व योजनांसाठीचा अर्ज कसा करावा? मित्रांनो, यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पाहूया गट कर्ज व्याज परतावा योजनेसंदर्भात माहिती. ही योजना भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, LLP, कंपनी तसेच कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत संस्थांसाठी आहे. या योजनेअंतर्गत गटाला 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. यास 12% इतका व्याज आकारला जातो. यासाठी पात्रता: सर्व सदस्य इतर मागासवर्गीय असावेत, गट नोंदणीकृत असावा, गटाचे नेतृत्व सक्षम असावे आणि माझा व्यवसाय योजना असावी. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: शाळा सोडल्याचा दाखला, गटातील सर्व सदस्यांचे वय 18 ते 45 वर्षे असावे, अर्जकर्त्यांचा स्वतःचा व सदस्यांचा जातीचा दाखला, अर्जकर्त्याचे व सदस्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे, अर्जकर्त्याने स्वतःचा व सदस्याचा रहिवासी पुरावा, रेशन कार्ड झेरॉक्स किंवा लाईट बिल जोडावे, अर्जकर्त्याने स्वतःचा व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे. त्यासोबतच करणाऱ्या व्यवसायाचे कोटेशन देखील आवश्यक आहे. मित्रांनो, योजनांचे तपशील, योजनांसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्यासाठीची लिंक इत्यादी संपूर्ण माहितीची PDF जर आपल्याला हवी असेल तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, माहिती आवडल्या असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. सोबतच शासकीय योजनेच्या माहितीसाठी, नोकरीच्या किंवा रोजगाराच्या माहितीसाठी किंवा इतर माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका.